नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात बसस्टँड समोर मंदिर, मस्जिद, चर्च, शाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शेवगाव पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना आम्रपाली वाईन शॉप या दारूच्या दुकानास अनधिकृतपणे परवानगी देऊ नये अशी तक्रार संबंधित खात्यास शेवगाव शहराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे नेते आतुषोत डहाळे तसेच अहिल्यानगर शहराध्यक्ष शिवसेना शिंदे गट सचिन जाधव, इरफान काजी तसेच वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांनी दिली होती. त्यामुळे दिनांक 12/5/2026 रोजी आम्रपाली वाईनचे दुकानाचे अंतर ते मंदिर, मस्जिद, चर्च, शाळेचे अंतर मोजण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे क चे विभाग यांचे निरीक्षक व त्यांचे अधिकारी वर्ग तसेच तालुका भूमी अभिलेख शेवगाव येथील अधिकारी गेले असता भूमी अभिलेख परीक्षण भूमापक धनंजय राऊत यांनी मोजणी सुरू केली असता तक्रारदार, जागेचे मालक व अनुज्ञातीचे प्रतिनिधी यांनी सदरचे अंतर मोजणीवर आक्षेप घेतल्याने मोजणी होऊ शकली नाही. आमच्या हाती काही त्याचे चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हास पुढे दाखवित आहोत. काय पार्श्वभूमी सांगा. पार्श्वभूमी अशी की या आपण एका निवेदन दिलेले तुम्हाला टाकतो ते. बर या ठिकाणी जे वाईन शॉप उघडणार आहे त्या वाईन शॉप संदर्भात आम्ही तक्रार केली. वंचितने की तक्रार केली आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. या संदर्भात आज जे आहे ना ते जागेचं मोजमाप आहे. मंदिर किती अंतरावर, मस्जिद किती अंतरावर आहे, पुतळा डॉक्टर बाबासाहेब किती अंतरावर आहे, सविस्तर माहिती काढणार आणि ते आज आपल्याला पत्र देतील इतक्या अंतरावर आहे असं. मशीद आहे फोन करता शाळा शेवगाव आदर्श विद्या मंदिर आहे. माध्यमिक विभाग आदर्श विद्या मंदिर शेवगाव आपण इथे आलेलो आहोत.
आदर्श विद्या मंदिरची ही इमारत आहे. हे इथं गणपती मंदिर आहे. हे गणपती मंदिर आहे इथं या साईडला. हे बस स्टँड समोर शेवगाव येथील हे पावन गणपती मंदिर आहे. काय चला बरं बाजूला चला बाकीचे नका थांबू, बाकीचे नका अजिबात तुम्ही थांबू नका चला खाली अरे सर चला मग खाल्लं बघा काय असेल ते खाल्लं बघा खाली चला चला ना तेच हा घ्या ना, घ्या ना. ते जसं सांग हा, चला, चला. नाही मग चला ना तुम्हाला चला. कसं आहे तुम्ही ते दाखवा ना, आम्ही लगेच तुमच्या मागे चला ना. त्याचा फोटो काढून घ्या ना, रेकॉर्डिंग चालू करा. ते जसे पुढे किती अंतर आहे? त्याच्या मागे चला लगेच. हा, ओके ओके आले का तुम्ही जाऊ त्यांच्या इथे. चला 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 मग या इकडे समोर या चांगले शूटिंग येईल समोर घे बाबा वेलापूरकर चला या चला
असं घ्यायचंय ना रोड लिहिलेला आहे ना ते घ्या ना उची गल्ली त्यांच्या मनाने नाहीये. तुम्ही मला आता स्पष्ट सांगितलं जवळचा मार्ग पायी जाणारा जवळचा मार्ग जर चुकीचं घ्यायचं असेल तर मोजणी करू नका. क्लिअर सांगतो तुम्हाला. त्याच्यात पायी जाणार गाडीने जाणारा मार्ग नाहीये. पायी जाणारा जवळचा मार्ग दिला जाईल अमरभाई. हे वाचा ना. रेकॉर्डला रेकॉर्ड देतो ना आम्ही रेकॉर्ड देतो. दोन्ही रोड घ्या ना. दोन्ही रोड घ्या. दोन्ही घ्या. तुम्ही दोन्ही जर मनमानी करू नका. तुम्हाला क्लिअर सांगतो. कोर्ट कमिशन आल्याशिवाय आम्ही हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे. तुम्हाला जर परस्पर निर्णय घ्यायचा असेल तुम्ही मला काय करायचं. दोन्ही घ्या. आमचं ते म्हणणं आहे. तुम्ही म्हणता दोन्ही घ्या तर दोन्ही घ्या ना. दोन्ही कागद घ्या. अंतर घ्या. अंतर घ्या. हा ये ना. काय करायचं मला काही म्हटलं तर रोड नाही ते म्हणतो ते रोड नाही ते रोड आहे. बोला ना रोड आहे. दोन्ही घ्या. आणि असं काही हे घ्या रोड लिगली रोड दाखवते ना. आधी म्हणतो रोड नाही. पायी जाणारा रोड घ्यायचा तुम्हाला. गाडीने जाणार नाही. मला काय म्हणायचं दोन्ही एकदा कोणता रोड घ्यायचा आहे. मनीष शेट पुढे गेले. हे तुमचं काढून घ्या. इथून पायी जाणार रोड आहे. आम्ही इथून जाणार आहे. तुमच्या असं तर लोकांच्या दुकानातून घुसायचं मग आपण लोकांच्या दुकानातून घुसा ना. मनीष शेट सरळ जाणार. हो मनीष शेट ऐका ना. तुमच्या दुकानाचा शटर उघडून द्या. त्याच्यातून जातो आम्ही तिथून माप घेतो. म्हणजे ते काय होईल व्यवस्थित होईल एकदम. रोड नाही घ्यावा लागणार आहे का रोडची व्यतिरिक्त साहेब ढोले साहेब. हो ढोले साहेब लोकांच्या दुकानातून घेणार असतात. राऊत साहेब त्या पद्धतीने तुम्हाला वाटतं ते पद्धतीने एकदा कोण आहे. चला बरं मागे राऊत साहेब. चला मागे पुढे या. तिकडून घ्या म्हणा राऊत साहेबला. हो राऊत साहेब घ्या ना. सरळ रोडला घ्या राऊत साहेब. असं घ्या. हा माप घ्या आणि हा माप करा. आमचं म्हणणं नाही. असं तसं म्हणणं आहे ना त्याप्रमाणे घ्या. एकदम हा पंचनाम्यात रोड घ्या. पत्रात लिहिलेलं आहे ना मोठी गल्ली तर तो घ्या. चला ते म्हणणे आम्हाला ते म्हणणं नाही. सरकार बरं बाजूला बघा. एक मिनिट आमर आमो क्या कर रहे दोनों लेने गए गिन्नी. हो साहेब मग तेच म्हणतो तुम्ही ह्या वारा समजणार आहे ना. राऊत साहेब सरळ घ्या. साहेब तुम्ही 2 मिनिट इकडे त्यांच्यापाशी चला बरं. ज्याचं काम नाही चला बरं. सगळ्याच्या साया तिथे कोर्टात यावं लागेल रोज. चला बरं बाजूला. मी सरळ सांगणार. माझ्याकडे कॅमेरा आहे. 3 कॅमेरा शूटिंग चालू आहे. तुम्ही मनमानी कारभार करू राहिले सगळे. नाही जमणार. पाहतोय म्हणलं साहेब जवळचं पाहतोय. इकडून घ्या तिकडून घ्या. तू नको सांगू. तू नको सांगू. मी त्याने बोलू राहिलो. तू नको सांगू. साहेब मी तक्रारदार आहे. तक्रारदार नाहीये. तक्रारदार नाहीये. ज्यांची तक्रार आहे त्यांचं ऐकलं तुम्ही. तक्रारदार जे आहे त्यांना ठेवा. बाकी जाऊन द्या ना. तक्रारदार सोडून कोणालाही बोलू देऊ नका. चला ज्यांचं काम नाही देत मी बाजूला. येस सर. गर्दी करू नका. फक्त अधिकारीच कोणी बोलून अधिकारी दाखवणार असतात. बाकी ते सगळ्यांच्या भांड्यावरच
ज्यांची कामं नाही त्यांची असतील का थोड्या राऊत साहेब पहिला रोड इथून अतिक्रमणी क्षेत्र इथपर्यंत आहे. साहेब तुम्ही सांगा कसं धरायचं त्याप्रमाणे माल टाकलं जाईल. बोर्ड कमिशन घ्या माझं आपण हायकोर्टात दाखल केलेली आहे ना, हायकोर्टात बोर्ड कमिशन तुम्हाला भेटणारच आहे. माझा अजून काय तुम्ही अंगावर बोर्ड तुम्हाला अतिक्रमण करू का? अतिक्रमण दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत तुम्ही ठरवा काय करायचं. आमचे रीतचं कागद तुम्हाला देतो मी मला काय बोर्ड कमिशन घ्या आहे तुम्हाला सांगितलं बरोबर आहे. सांगितले मला साहेब, पॉईंट 100% दाखवा. ते 100% पॉईंट मी सगळे दाखवलेले आहेत. हे पहा, हा ठीक आहे. राऊत साहेब चुकीचं जर झालं तुमच्या लक्षात तर मी आलं. तुमची मला तक्रार सांगितले करेन. पॉईंट दाखवा सेंटर. मी सगळ्यांसमोर दाखवले सेंटर पॉईंट. त्याच्यात मी काय चुकी केली का? मला सांगितलं ते दाखवा आणि तुम्ही ऑफिसला निघून तुम्हाला या. जर चुकीची मोजणी करायची असेल तर मी सेंटर पॉईंट दाखवले. तुम्हाला आता क्लिअर सांगतो. त्यांना सरळ सांगा ते मोजत नाही म्हणून आमची हरकत आहे. आम्ही सगळे तक्रारदार आमची हरकत आहे. आमच्या डायरेक्ट सांगा रीट दाखल केलेलं कागद सुद्धा तुम्ही घ्या. एक मिनिट सगळी बाजूला हो. सबून का सुनते डिपार्टमेंट ते ऐकत आहे त्यांचं ना, आपण काय अमरला फोडला. येतो ना किती दिवसाचं येतो ना मी तुम्हाला आज म्हणलाय ते गवळी कुठे आहे? आम्हाला पुढे यावं लागत आहे, पंचायत समितीकडून खाली यावं लागत आणि वर जावं लागत. योग्य कुठे ये घ्या. जल्दी करायची अरे तुझं रस्त्याचं तू पाणी गेलं ना अर्ध आम्हाला यायला रोड नाही, आमचं ते वाद आहे. गवळी तुम्ही कुठे उभे आहेत आता? ऐका चुकीचं जर मोजणी करायची तुमचं नाव टाकून. मग तुम्ही इथे विषय स्टॉप करा. त्यांनी स्पष्ट सांगितलं एक्साईटवाल्यांनी आम्ही पॉईंट दाखवले मोजायचे तुम्ही. मग तुम्ही त्यांना कसं सांगा की त्याचं बघून घ्या. ठीक आहे पंचनामा करून घ्या. तुम्ही इथं 2 मिनिटं या. पाऊल वाटते मग टपरी सुद्धा काढून इथून पाऊल वाटतो आपण. मग राजू भाऊ हे रिच आहे का गैर रिच आहे मला सांगते तुम्ही काय. हा बोल ना. काय नाही दगडा ते राजकारला सांगा तुम्ही. तुम कोर्ट के सामने तुम माफी ना मिली की दे रे वापे धडाधड मुद्दा तो मग केली रे वापे. हा कोर्टासमोर समोर सांगा ना. मग कोर्टासमोर मुदत वाढून घेऊन राहिले. वाचन ते रोजनामा साहेबाकडे दिले, रोजनाम्यावर आहे तिथं माफी नावं लिहून दिलेलं आहे. म्हणून किती वेळेस माफी मागितली यांनी. त्याची गोष्ट तुमच्याकडून मी घेणार आहे. खरा मालक तीची मोजणी समय ते जागेवर हजर राहिले नाही. आधी उत्पादन कर्मचारी जागेवर हजर राहिले नाही. त्यामुळे व इतर हरकत घेतलेली आहे. दाखल केली. पंचनामा करून संपून टाका. याचा एक फोटो काढून घ्या. फोटो घ्या. पंचनामा करून ते जागेवर थांबले नाही तर आपण ऐका ना, तुमचं द्या ना परत. तुम्ही आता परत जर आले तर तुमच्यावर हरकत आहे. हे बघा आम्हाला त्यांनी पाठवलं इथं तुम्हाला हायकोर्टाची प्रति आहे. ते काय केलं? ऐका हायकोर्टाची तुम्हाला निकाल दिला प्रति रिटची. बरं का स्पॉट दाखवा. तुम्हाला काही 4 दिवस नाही लागणार साहेब आम्हाला मोजणीला. तुम्ही पुढे चालाय तुमच्या मागे लगेच टेप धरून चालतोय. तुम्ही स्पॉट दाखवता चला
या असं करतं. एक तर त्यांनी आम्हाला नोटीस काढलेली आहे. आमचं कामच सोडून आम्ही इथं आलो बाकी त्याच्यावर हे घ्या. काय काय दाखवत तुम्ही मोजून घ्या, तुमचं मोजून घ्या, आम्ही तुमचं मोजून द्या. थांबित होते, मोजून द्या त्यांच्या हिशोबाने. त्यांची प्रत त्यांना ते देऊन द्या, त्यांना काय जबाब द्यायचं ते त्यांना. समोर नाही तर हे बाकीचे आपल्याला कोणाचं घेणं नाही. आपल्याला यांचे अर्ज आहेत का? हे समोर उभे आहेत, यांचे अर्ज आहेत का? ज्यांनी आपल्याला नोटीस काढली ते समोर नाही, यांचा काय संबंध आहे आपल्याला? यांचा आपल्याशी काही संबंधच नाही. ज्यांनी नोटीस दिली ते जागेवर थांबले नाही, त्याच्यामुळे काम करता आलं नाही. ते आहेत ना राऊत साहेब, आहेच ना ते पुढे मग ते काय ते- रासकर साहेब म्हणते. आपण त्यांना तेच सांगतो ना, चला पुढे तुमच्या किती एवढं हो गवळी रासकर साहेब इथंच आहे. हो. मिनिटं घेऊ का नाही 2 मिनिटं फक्त मला ऊन लागलं. बोलून दे. ऐकून घेणार आहोत, ऐकून घेणार आहोत. हे वर्ष घ्या पहिले. नमस्कार साहेब, एकजूट महाराष्ट्र न्यूजतर्फे आपलं स्वागत आहे. आपलं नाव काय साहेब? आशुतोष डहाळे, अच्छा, आपलं पद? नगरसेवक. अच्छा, ह्या मोजणीविषयी आपल्याला काय बाईट द्यायची त्याचा? राज्य उत्पादन शुल्कांनी आज या मोजणीची तारीख ठेवलेली होती. आम्ही तक्रारदार म्हणून 3-4 जण इथं आहोत उपलब्ध. तर ज्यावेळेस मोजणी चालू असताना काही अनोळखी लोकांनी तिथे येऊन इथून मोजा तिथून मोजा, त्या मोजणीमध्ये खोडा घालण्याचं काम केलं. आम्ही प्रशासनाला पूर्णपणे प्रकारे सहकार्य केलेलं आहे. तरी तिथं झालेल्या राड्यामुळं आणि दोन्ही विभागातला आपण समन्वयाचा अभाव, हां, तफावत. हां, समन्वयाच्या अभावामुळं ही मोजणी थांबलेली. अच्छा, म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रशासकीय लेवलवरती त्यांचा दोन ते एक्सरसाइज जे ड्युटीचे जे आहे आणि जे भूमी अभिलेखचे. भूमी अभिलेखचे यांच्यामध्ये समन्वय नव्हता त्या काळात. हो. हां, म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का हेतू पुरस्कार त्यांनी जाणीवपूर्वक नाही, याच्यात सगळ्यात मोठी आर्थिक तडजोड झालेली आहे. याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे मोठे मोठे अधिकारी यांनी याच्यात मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले आहेत आणि ते पैसे घेतल्यामुळे ते पैशाला जागू राहिलेत ते. हां, म्हणून समन्वयाचा अभाव हे जाणीवपूर्वक तयार करण्यात आला नाही, त्याचा. तसं नाही. त्यांची इच्छा अशी आहे की ते काही करून ते लायसन्स चालू करायचं आहे, कारण की त्यांनी आता पैसे घेतलेत म्हणल्यानंतर त्यांचं काम आहे पैशाला जागणं. थँक्यू सर. नमस्कार सर, नमस्कार. आपलं नाव काय? सचिन जाधव, पद काय आपलं? शिवसेना शहर प्रमुख. आपण काय बोलू इच्छिता सर याच्याविषयी? आपण पाहिलं असेल की आज शेवगाव इथं राज्य उत्पादन शुल्कची DYSP असतील, इथले उपअधीक्षक असतील किंवा या ठिकाणी आपण पाहतो की भूमी अभिलेखचे प्रतिनिधी असतील. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही तक्रारदार म्हणून या ठिकाणी आम्हाला नोटीस आली होती की शाळा असतील, मंदिर असेल, मस्जिद असेल, यापासून शासकीय नियमानुसार किती अंतराच्या आतमध्ये आणून हे दुकान पाहिजे. तर त्या नियमावर आम्ही त्या ठिकाणी बोट ठेवलेलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यापासून बाहेर अंतरावर असलं तर आमचं काहीच अडचण नव्हती. परंतु की ह्या सगळे नियम आपण पाहिलं की धाब्यावर बसून आणि या ठिकाणी नगरपालिकेची या ठिकाणी इलेक्शन झालेलं नव्हतं, प्रशासकीय राज होतं. ह्या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन या ठिकाणी विविध प्रकारच्या परवानग्या या एकदम खोट्या नाट्या आणि एकदम बोगस पद्धतीने या ठिकाणी घेतलेल्या आहे. त्या सगळ्यांचा आम्ही या ठिकाणी चिरफाड केलेली आहे. आणि दुसरं खऱ्या अर्थाने आम्ही सांगतोय की या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाने त्या ठिकाणी मोजणी करत असताना काही अनोळखी की ज्या लोकांचं त्यामध्ये काही संबंध नसताना आता कुणी त्यांना सांगून पाठवलं आहे की काय केलं, कशा पद्धतीने त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला व आजची मोजणी होऊन दिली नाही. परंतु आत्ताच आशुतोषजींनी या ठिकाणी जे सांगितलं की याच्यामध्ये फार मोठा गौड बंगाल झालेला आहे.
यामध्ये एक्साईजचे बरेचसे अधिकारी हे घरी जाणार आहेत आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळं की कोणतीही शहानिशा न करता कोणतंही काही न करता म्हणजे सरळ सरळ मी आरोप करतो की त्यांनी पैशाचा मोठा गैरव्यवहार करून या ठिकाणी या लायसन या ठिकाणी इश्यू केलेलं आहे. परंतु आम्ही माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार यांच्या दालनामध्ये उपोषण करण्याचा त्या ठिकाणी इशारा दिला होता. परंतु 1 मेला त्यांनी आम्हाला पत्र दिलं की तुम्ही या ठिकाणी करू नये असं पोलीस प्रशासनाकडनं आणि सगळीकडनं विनंती केल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही थांबलो. परंतु अशाच पद्धतीचं या ठिकाणी जर गैरकारभार आणि गौड बंगाल चालू राहिलं तर परत एकदा आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला लवकरात लवकर बसण्याचं आम्ही त्या ठिकाणी पत्र देणार आहोत आणि आम्हाला जर इथं न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टाचाही दरवाजा या ठिकाणी ठोठावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आम्रपाली वाईन्स हे बेकायदेशीरत्या कायद्यात बसून ते चालू करण्याचा घाट यांनी घातलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं? हो, बेकायदेशीररित्या चालू करण्याचा या ठिकाणी घाट घातलेला नसून या ठिकाणी घाट शिजवलेला आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी त्या ठिकाणी ती परमिशन दिलेली आहे. त्यामुळं आता आम्ही फक्त लायसनच नाही तर लायसनच सस्पेंड करावं यासाठी आता पुढील मागणी आम्ही राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे करणार आहोत. एकजूट महाराष्ट्राला आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आपले धन्यवाद. जय नमस्कार. नमस्कार आज शेवगाव सर, आपलं शहरामध्ये नाव काय? शेख प्यारेलाल दस्तगीर, मी वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष आहे. या अगोदर आम्रपाली वाईन शॉपच्या संदर्भात अनेक वेळा आम्ही नगर परिषद, त्यानंतर भूमी अभिलेख आणि एक्साईज अहमदनगर यांना लेखी तक्रारी दिलेल्या आहे. परंतु आज या अगोदरसुद्धा 2-3 वेळेस मोजणी करायची थातूर मातूर फक्त लोक जमा करून त्यांनी दिशाभूल केली. आज या ठिकाणी मोजणी करायची होती तरी शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, तसे तालुका अध्यक्ष आहे, नगरसेवक आहेत, शहर अध्यक्ष आहेत, त्यानंतर इरफान भाई काजी आहेत, आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी काही असे बांडगोळ लोक जमा केले की ते मोजणीमध्ये त्यांनी व्यत्यय आणला. व्यत्यय आणायचं कारण काय आता त्यांनाच माहिती आहे. खरं पाहता, वास्तविक पाहता त्यांनी लेखी आम्हाला असं पत्र द्यायला पाहिजे होतं. त्यांनी आम्हाला पत्र दिलं परंतु नावानिशीने दिलं. एक मोठी एक्साईजची आणि भूमी अभिलेखची चूक झालेली आहे. आणि या संदर्भात खरं पाहता जे अंतर आहे मंदिराचं, जे गणपती मंदिर आहे किंवा बिलाल मस्जिद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, भाजी मंडई आहे आणि भर वस्तीमध्ये ही वाईन शॉप चालू द्यायची नाही याकरता आम्ही शासनाकडं पाठपुरावा केलेला आहे. आत्ताच सचिन भाऊ जाधव यांनी सांगितलं की त्यांनी जर काही नियमबाह्य जर असं काही केलं तर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावणार. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.